आज आहे हरतालिका आणि पाऊस आज चालू आहे थोडा थोडा. काही ते पावसाने ओलं करून ठेवले सगळं. हां इथे बेडूक आहे, घरामध्ये घुसेल वर बघा. हरतालिकेचा उपवास तर नाही आहे, पण आता नाश्त्याची तयारी करायची. सगळं कपडे वगैरे जे पण काम आहेत ती आवरलेली आहेत आणि आता नाश्त्याला सुरुवात करणार. चहा वगैरे, त्याच्यानंतर मग जेवण. चला तर मग. गावी आल्यानंतर ना बहुतेक वेळा असंच मी करते की ना इडलीचं पीठ किंवा डोसा, आंबोळी जे पण आहे ना ते एकत्र मी पीठ असं भिजवून ग्राइंड करून ठेवते. मस्तपैकी पीठ येतं वर आणि त्याचे ना मी 2-3 दिवस तरी असे नाश्ते करते, कारण की भूक खूप लागते गावी आल्यानंतर. तर इथे मी आज आप्पे बनवते. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची घेतलेली आहे, बाकी काही घेतलं नाही, कोथिंबीर आणि मीठ टाकलेलं आहे. बाकीचं पीठ मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. एक साईडला चहासुद्धा ठेवलेला आहे आणि आता गरम गरम आप्पे करणार. नाश्ता सर्वांना देणार, मागच्या अण्णांना, बाजूच्या अण्णांना, सर्वांना नाश्ता देणार आणि यांची देवपूजासुद्धा चालू आहे. देवपूजा झाल्यानंतर ना लगेचच आता नाश्ता करायला देणार त्यांना. आणि पावसाचा जोर बघा, स्टार्टिंगला दाखवलं तेव्हा पाऊस खूप कमी होता आणि एकदम जोराचा पाऊस आणि असाच पाऊस पडत होता. मला ना मंदिरामध्ये असं खाली बसून पूजा करायला खूप जास्त आवडतं आणि मुंबईलाही तसंच मी बसून पूजा करते. कधी कधी व्हिडिओमध्ये घेतसुद्धा नाही, पण इथे गावी आता मी पूजा करते आणि पूजा झाल्यानंतर वगैरे मी नाश्ता, चहा करून घेणार. आणि अगदी वातावरण शांत असतं ना तर किती मस्तपैकी अगदी मनोभावी पूजा होते ना, काय सांगू तुम्हाला. मस्त वाटतं, अगदी फ्रेश वाटतं गावी आणि हेच तर खरं सुख आहे. मागे ना बॅकग्राऊंडला असा पावसाचा आवाज येतोय, कारण की भरपूर पावसाचा जोर वाढला होता आणि खूप आवाज येत होता. तर मी आता माझ्या वाटणीचे जे आप्पे आहेत ना ते करून घेते. आणि हे भांडं आहे ना आप्प्यांचं, ते गावचंच आहे, म्हणजे गावी आणून ठेवलेलं आहे. तर ह्या भांड्यामध्ये ना खूप मोठ्या साईजचे अगदी गरगरीत असे ना आप्पे बनतात. तुम्हाला दाखवतेच मी. आणि चटणीसुद्धा झाली होती. बाकीच्यांचा नाश्ता तर झालाच होता. साईड बाय आता भरपूर सारी कामं करायची होती आणि हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी येतो आहे, कारण की मी शूट तर प्रत्येक दिवसाचं केलं होतं. पण काय झालं माहिती आहे, माझ्या गावी अचानक पावसामुळे ना नेटवर्कच गायब झालं होतं. नेटवर्क अजिबात नव्हतं. कधी शॉर्ट रील जरी अपलोड करायची म्हटलं ना तर त्याला पूर्ण अर्धा दिवस जात होता. तर हे मोठे मोठे ब्लॉग तर येणं पॉसिबलच नव्हतं. आणि गावीने किचनमध्ये असल्यानंतर तसं तर मुंबई असो गाव असो, मी किचनमध्ये जास्तीत जास्त वेळ असते. तर इथे बघा जी झाडं दिसत आहेत ना किचनमधून, पूर्ण पूर्ण ग्रीनरी आहे. म्हणजे बॅक साईडला सुद्धा आणि माझ्या राईट साईडला सुद्धा जेवण बनवताना जी विंडो आहे ना तिथून पूर्ण ग्रीनरीज दिसते. आणि गरम गरम आप्याने चटणी घेतली आणि मी बाहेर जाण्याचा विचार केला. बाहेर म्हणजे ग्रीनरीमध्येच बसून खाण्याचा विचार केला, पण पाऊस होता ना म्हणून मग मी आतमध्येच बसून गरम गरम आप्पे आणि चटणी एन्जॉय केली आणि खूप टेस्टी झाले होते. नाश्ता वगैरे पोटभर झाला ना की पुढच्या कामांना लगेचच म्हणजे दिमाग चालतं फटाफट फटाफट. आणि मेन काम होतं की डेकोरेशन करायचं. सोबतच किचनमध्ये सुद्धा माझं जेवण करणं चालू होतं. म्हणजे मी बनवले छोलेची सुकी भाजी आणि आईने मला कारले दिली होती, त्याची कारल्याची सुकी भाजी बनवलेली आहे तव्यावरतीच. खूप छान होते ही. आणि अधूनमधून माझं डेकोरेशनच्या इथे सुद्धा जाणं चालू होतं की असंच पाहिजे तसंच पाहिजे, हे असंच करा तसंच करा. थोडी तुतुमेमी सुद्धा होते. तर तिघांची एकमतं येत होती आणि आम्ही डेकोरेशन करत होतो असंच. ह्याचा फायनल लुक मात्र तुम्हाला संध्याकाळी दिसेल, कारण की हे सर्व छोटं मोठं चालूच होतं आमचं. आणि थोडं आधी आल्यानंतर कसं रिलॅक्समध्ये डेकोरेशन वगैरे करायला वेळ मिळतो.
डेकोरेशनसाठी म्हणाल तर दरवर्षी थोडं काही ना काहीतरी घेऊन येतो आणि लास्ट इयरचं जे पण असतं ना ते मिसमॅच करून आम्ही थोडं डेकोरेशन करून घेतो. ते ह्यावेळी जे समोरचे फ्रंटवाले पडदे आहेत ना ते ह्यावेळी घेऊन आलो आणि लास्ट इयरचे जे व्हाईटवाले होते ते मागे लावले गेले आहेत. नाही मागचा सुद्धा व्हाईटवाला ह्या वर्षीच आणला आहे आणि टेबलवरती लावलेला आहे ना तो व्हाईटवाला लास्ट इयरचा आहे. असंच काहीच मिसमॅच करतो आणि थोडेफार जुगाडसुद्धा करतो आणि मग डेकोरेशन रेडी करतो आम्ही. दुपार झालेली आहे तर मी जेवणामध्ये बनवलेले कढीमध्ये ना कढी पकोडा म्हणजे ते भज्या सोडलेल्या आहेत मस्तपैकी गरम गरम कढीमध्ये. छोलेची भाजी, कारल्याची भाजी आहे, गाजरची कोशिंबीर आहे आणि सुकी भजीसुद्धा आहे, भात आहे, तांदळाची भाकरी आहे. ह्या बघा ह्या अशा भज्या गरम गरम भज्या काढलेल्या होत्या आणि गरम गरम कढीमध्येच मी त्या टाकून घेतलेल्या आहेत. खूप छान लागल्या. असं कधीतरी मी बनवतेच मुंबईलासुद्धा आणि गावी खाण्याची मजाच वेगळी असते. तर जेवण वगैरे झाल्यानंतर पहिली भांडी आवरून घेतली कारण की तो पसारा ठेवला ना की मग पुढच्या कामांना काही आहे ना रस्ताच मिळत नाही. त्यामुळे ही कामं पहिली करून घेते. भांडी अजिबात जेवणाची असो नाश्त्याची असो. आणि गावी आल्यानंतर कसं जोश असतो जास्त कामांना. बरं ही सर्व कामं तर मलाच करायची आहेत मग ठेवून का उपयोग आहे, कोण येऊन तर करणार नाही आहे. म्हटलं ही भांडी वगैरे सगळी आवरून टाकायची. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आमचं इथे डेकोरेशन रेडी झालेलं आहे. बरं याच्यामध्ये पण थोडेफार चेंजेस इकडे तिकडे काही ना काहीतरी मागे पुढे होणार आणि स्वरने सगळे अरेंज करून ठेवलेले आहे. म्हणजे फ्रूटचं बास्केट वगैरे, हत्ती, हुंदीर हे सर्व ना अरेंज करून ठेवलेले आहे. म्हणजे दरवर्षी त्याचं हे काम असतं जे डेकोरेशनचं आहे ना जे पण ते बाहेर काढून ठेवणार आणि फक्त प्रतीक्षा करत बसणार की आता बाप्पा येणार बस. आणि हा एक्सपिरियन्स आहे ना तो मी पहिल्यांदाच घेतला. म्हणजे अळूची पानं मी विकत घेतलेली आहेत, आईने दिलेली आहेत, माझ्या सासूबाईने दिलेली आहेत. पण ही जे कापण्याचा एक्सपिरियन्स आहे ना ते पहिल्यांदाच घेतलं कारण की आमच्या समोरच्या ज्या फळभाज्या म्हणजे झाडं वगैरे लावलेली आहेत ना तिथे अळूची पानं म्हणजे वड्यांची जी पानं आहेत ना तीसुद्धा आली होती. म्हटलं आली आहेत दारात तर कापून घ्यावीत आणि कापली आणि म्हटलं उद्याच्या तयारीसाठी म्हणजे गणपती बाप्पांसाठी नैवेद्यामध्ये अळूवडी बनणारच आहे तर म्हटलं का नाही ह्याच पानांची बनवावी. थोडीफार आईने सुद्धा दिली होती मला पानं. किती छान वाटतं ना आपल्याच बागेतली फळं वगैरे फळभाज्या जे पण काय आहे ते काढायचे आणि फ्रेशमध्ये बनवायचं. त्याची टेस्ट पण वेगळीच लागते. तर इथे संध्याकाळचा चहासुद्धा सर्वांना दिलेला आहे आणि मी घेऊन गेलेली आहे पुन्हा बाहेर कारण की मोकळ्या वातावरणामध्ये हे काही खायला प्यायला खूप मला जास्त आवडतं. आणि वातावरण पण बघा पाऊस थांबलेला आहे आणि मुळात ना मला चहा जास्त आवडत नाही पण असं गावी गेल्यानंतर थोडासा 1-2 टाईमचा चहा मी घेते आणि छान अशी ग्रीनरी बघत एन्जॉय करत मी चहा घेते. अजूनही पुढे माझी कामांची लिस्ट भरपूर आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि ही माझी हुशारी किंवा चतुराई म्हणा. ही आदल्या दिवशीची जी पण तयारी मी करते ना त्याच्यामुळे मला खूप म्हणजे दुसऱ्या दिवशी खूप सोपं जातं कारण की मी करणारी एकटीच आहे. त्याच्यामुळे मला जे सोयीस्कर वाटतं ना ते मी करते. तर इथे मी 2-3 दिवस आधी आलेली आहे गावी. तर जेव्हा मी 1-2 दिवस आधी येते तेव्हा मी स्वीट घेऊन येते म्हणजे जे खराब न होणार आहे ना मोदक वगैरे माव्याचे ते मी घेऊन येते. पण ह्यावेळी मी असा विचार केला की का नाही अर्धा लिटर दुधामध्ये आपण थोडेसेच बाप्पासाठी मोदक बनवावे ते पण माव्याचे घरी मावा बनवून. तर मी ते करायला घेतले संध्याकाळच्या वेळी चहा वगैरे घेतल्यानंतर. आणि माव्याचे मोदक म्हणा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल म्हणजे पटकन मिळून जातात. पण मी असा विचार केला की माझ्या हातानेच आज बाप्पाला म्हणजे आदल्या दिवशीच बनवून ठेवावे ते फ्रेशमध्ये दुसऱ्या दिवशी बाप्पासमोर ठेवता येतील म्हणून माव्याचे मोदक बनवले. आणि केसर थोडंसं टाकलं त्याच्यामुळे कलरसुद्धा हलकासा आला. आणि ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून मी आणलेलेच होते. ते बघा समोर डब्बा आहे ना तो मी मुंबईवरूनच म्हणजे कट वगैरे सगळं तयारीमध्ये आली होती. आणि साचा तयारीमध्ये झालेली साचासुद्धा मी घेऊन आलेली माव्याच्या म्हणजे मोदकाचा साचा आहे ना तो माव्याचा मोदक बनवतात तो. तर त्याच्यामध्ये मी हे माव्याचे मोदक आणि हा एक्सपिरियन्स खरं सांगते फर्स्ट टाईम मी केला आणि सक्सेससुद्धा झाला. जर का इच्छा असेल तर का नाही आपला देव साथ देणार. आणि तसंच काहीसं झालं काही बिघडलं नाही. मोदकाची टेस्टसुद्धा खूप छान झालेली म्हणजे
मोजकेच झाले होते हां मोदक। तर इथे मी एक एक करून साच्यातून काढत होती आणि तेवढी खुशी होत होती मला की न बिघडता, काही खराब न होता मस्तपैकी मोदक बनले गेले बाप्पासाठी। जास्त मोदक झाले नाही आहेत, म्हणजे 6-7च मोदक झालेले आहेत। आणि ठीक आहे, ह्या वर्षी तर एवढे, पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी वेगळा प्रयत्न करेन मी आणि थोडी जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवेन। तर ह्या वर्षीसाठी हा नैवेद्य बाप्पासाठी माझ्याकडून माझ्याच हाताने बनवलेला आणि खूप आनंद होतो, खरं सांगते, भारी वाटतं। तर आता हे मोदक सोडून बाकीची सुद्धा माझी कामं आहेत, म्हणजे की अळूवडीची पान मी ते काढलेलं ना, त्याचा मसाला वगैरे रेडी केला, म्हणजे बेसनाचं पीठ वगैरे रेडी केलं आणि फटाफट अळूवड्या रेडी करायला घेतला। आणि ते काय माझं तुम्हाला तर माहितीच आहे, मी ऑफिस टायमिंगमध्ये पण सकाळची अशी कामं करत असते, तर ह्या टायमिंगला मला हे करणं काय अवघड काम नव्हतं। तर इथे अळूवडीचा रोल रेडी झालेला आहे, म्हटलं तोही वाफवावा आणि थंड करून नंतर डब्यामध्ये पॅक करून ठेवता येईल। आणि पुढे तर मला लागणारच होता ना हा अळूवडीचा, म्हणजे अळूवडी कंपल्सरी मी बनवते दरवर्षी। बरं, मी ह्या दुसऱ्या दिवशीच्या तयारीसाठी लागलेली आहे, तर माझे हजबंड दुसऱ्या कामांमध्ये बिझी आहेत, म्हणजे देवाचं सामान काढा, हे करा, ते करा। तर आम्ही सगळे बिझी होतो, फक्त स्वर सोडून। तर इथे अळूवडीचा जो रोल आहे तो सुद्धा रेडी झाला आणि मी वाफवून घेते आता। जेव्हा बाप्पा घरी येतो ना, तेव्हा भजन तर होतंच होतं घरी बाप्पासमोर। तर भजन मंडळीसाठी मी ना मिसळपावचा बेत केलेला आहे यावर्षी। तर म्हटलं घरामध्ये सुद्धा बाप्पाच्या नैवेद्यासाठी उसळी म्हणा, जे पण काय बनवायचं आहे त्याच्यासाठी वाटण तर लागणार, म्हटलं वाटणही एक साईडला मी करून घेतलं, म्हणजे कांदा खोबरा वगैरे भाजून घेतलं आणि त्याचं वाटण आहे ना ते सुद्धा मी बनवून घेतलं मिक्सरला लावून, कारण की दुसऱ्या दिवशीला हे सुद्धा मला सोपं पडणार होतं। म्हणून म्हटलं का नाही आजच्या दिवसालाच एवढी सगळी कामं करून घ्यावीत। आणि इथे बघता बघता माझं वाटणही रेडी झालं, मी डब्यामध्ये पॅक करून ठेवलं, ते पण फ्रीजमध्ये ठेवून देणार आता। आणि ही जी कामं आहेत ना ती करताना अजिबात थकवा का काही आळस किंवा कंटाळा असा अजिबात जाणवत नव्हता, कारण की जी खुशी होती ना दुपटीने होती, जे की बाप्पा दुसऱ्या दिवशी येणार आहेत घरी। बघा, तसं तर कामांना सकाळी सुरुवात झालेली आहे, पण संध्याकाळची कामं आहेत ती दुसऱ्या दिवशीची मी एक्स्ट्रा कामं करून ठेवलेली। त्याच्यामध्ये आहे मोदक, अळूवडीचा रोल, वाटण, जे 6ला सुरुवात केली ते आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आता ही सर्व कामं झालेली आहेत। बरं, ह्याच्यातून सुद्धा आता मला जेवणाचं बघायचं। जेवणाचं ना अळूवडीची पानं काढली होती, त्यातलीच थोडीफार पानं होती ना, त्यांच्या भज्या करून घेतल्या आणि भाकरी केली, गरम गरम भात लावला। बाकीचं भाज्या वगैरे कढी वगैरे जे सकाळचंच होतं, त्यामुळे मला सोपं झालं। जेवण वगैरे आवरल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मोठं काम, जी की मी दुपारचंच करते दरवर्षी जेव्हा गणपतीला येते तेव्हा, पण ह्यावेळी मला रात्र झाली होती। सर्व देवाची भांडी, टोटली एकूण एक भांडी जी घासायची होती आणि त्याच्याने माझे हातसुद्धा काळे होणार होते थोडेफार। तर असो, ही सर्व कामं झाल्यानंतर माझं सगळी कामं झालेली आहेत, म्हणजे आजच्या दिवसाची तरी। तर दुसऱ्या दिवसाची तयारी ती वेगळीच असणार आहे, पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे। आशा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असणार। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, भेटू तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया।